नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसुवत्या रम्याला म्हणतात, रम्या तू काय बोलतेस? रम्या म्हणते, हो आई, तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळायलाच हवी. वसुवत्या म्हणतात, काय? रम्या म्हणते, हो, तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाणार आहेस. वसुवत्या म्हणतात, रम्या अगं प्लीज समजून तरी घे. रम्या काही न बोलता रूममध्ये निघून जाते. इथे वसुवत्या विक्रम, मानिनीताई यांच्यासमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, विक्रम मी खरंच चुकले. मानिनी मला माफ कर, माझी खरंच खूप मोठी चूक झाली. मी हात सोडून तुमची माफी मागते. परंतु त्याचवेळी रम्या वसुवत्यांची बॅग घेऊन त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, आता माफी मागण्यासाठी तुला या घरातही राहायचं नाही आहे. खरं तर तू आत्ताच्या आत्ता ही बॅग घ्यायची आणि घर सोडून कायमचं निघून जायचं. वसुवत्या म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस बाळा? अगं मला माहीत आहे मी चुकले, मी मूर्खपणा केला, पण कोणासाठी केला? अगं तुझ्यासाठी ना. अगं तू पार्थसाठी वेडी झाली होतीस. तुझं पार्थवर जीवापाड प्रेम होतं आणि तुझं प्रेम तुला मिळावं, तुझं पार्थसोबत लग्न व्हावं हाच हेतू होता माझा आणि म्हणूनच मी हा वेडेपणा करून बसले. अगं तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी मी हा वेडेपणा केला आहे आणि आज तू मलाच घराबाहेर काढतेस का? अगं आई आहे मी ती तुझी. तर आता रम्या म्हणू लागते की हो, मी तुला घराबाहेर काढते. आई अगं तुला कळते का तू काय केलेस? अगं माझ्या आनंदासाठी तू या सगळ्यांच्या सुखाच्या आड आलीस, यांच्या आनंदावर विरजण घातलंस. नाही आई, मला हे अजिबात आवडलेलं नाही आणि मी ते सहन करू शकत नाही. आणि अजून किती वेळा अशी मान शरमेने खाली घालणार आहेस? किती वेळा सर्वांसमोर हात जोडणार आहेस? अगं तुला कळतंय का तुझ्या या चुकांमुळे काय होऊ शकतं? त्यापेक्षा नकोच, तू हे घर सोडून कायमची निघून जा. वसुवत्या म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस? अगं बाळा मी तुझी आई आहे. रम्या म्हणते, नाही, आजपासून तू माझ्यासाठी मेली आहेस. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. वसुवत्या म्हणतात, रम्या म्हणते की हो, आजपासून तू माझ्यासाठी मेली आहेस, मी अनाथ आहे. वसुवत्या म्हणतात, रम्या अगं बाळा असं नको गो बोलूस. अगं मला तुझ्याशिवाय कोण आहे? अगं मी एक विधवा बाई आहे, तुला कळत नाही आहे का? आणि मी इथून कुठे जाऊ सांग ना. अगं तुझ्याशिवाय या घराशिवाय मला कोणी आधार नाही आहे गं. रम्या अगं प्लीज मला समजून तरी घे. अगं बाळा मी सगळं काही तुझ्यासाठी केलं, माझ्या मुलीसाठी केलं आहे. रम्या म्हणते, तू कुठेही जा, कुठेही राहा, पण या घरात तू राहणार नाही आहेस. आणि हो, तुला कोण हवं आहे कशाला तुझ्यासोबत? तुझा हा अहंकार आहे ना तुझ्यासोबत, त्याच्यासोबत राहशील तू आनंदात. मग तुला माझी किंवा या कुटुंबाची काय गरज आहे? वसुवत्या म्हणतात, रम्या अगं बाळा असं का बोलतेस तू? अगं असं बोलू नकोस गं, मी मरून जाईन. रम्या म्हणते, काही हरकत नाही, मला काही फरक पडत नाही. आता हे ऐकताच मानिनीताई म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? रम्या म्हणते, हो मामी, मला कळतंय. त्यामुळे यापुढे आई या घरात राहणार नाही. चल, तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडायचं आहेस. असं म्हणत आता रम्या वसुवत्यांचा हात पकडते आणि त्यांना घराबाहेर काढत असते. तर त्याचवेळी जीवा आणि काव्या म्हणतात, थांबा. तर काव्या सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणू लागते, आई बाबा, मला असं वाटतंय की आपण वसुवत्यांना माफ करावं. आता हे ऐकल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? तर जीवा म्हणतो, दादा काव्य अगदी योग्य बोलते, मला तरी तेच वाटते की वसुवत्याला माफ करावं. नंदिनी म्हणते, जीवा कुठल्या आधारावर तुम्ही वसुवत्यांना माफ करत आहात आणि अजून किती वेळा यांना माफ करायचं आहे? विक्रम म्हणतात, नंदिनी अगदी बरोबर बोलते आहे, अजून किती वेळा यांना माफ करावं? ही घराबाहेर पडतील तरच योग्य आहे. जीवा म्हणतो, तरीसुद्धा बाबा मला असंच वाटते की एक संधी वसुवत्यांना द्यावी. विक्रम म्हणतात, अरे जीवा, काव्या तुम्हाला कळतंय का? अरे तुमचा भूतकाळ या वसूने चव्हाट्यावर आणला, अख्ख्या जगासमोर आणला आणि आज तुम्ही तिला माफ करायला जाताय. अरे तुमच्या लक्षात येत नाही आहे का? तर जीवा म्हणतो, बाबा तुम्हीच म्हणता ना वाईटातून चांगलं निवडायचं असतं, मग आम्ही तेच निवडतोय. काव्या म्हणते, अगदी बरोबर. माझा आणि जीवाचा भूतकाळ कित्येक दिवस आम्ही सगळ्यांपासूनच लपवून ठेवला होता. काही केल्या आम्ही तो भूतकाळ तुम्हाला सांगू शकलो नाही, कसं सांगावं काहीच कळत नव्हतं. परंतु यांच्यामुळे का होईना पण तो भूतकाळ सगळ्यांसमोर आलाच ना. हे बघा, भलेही चुकीच्या पद्धतीने का होईना परंतु तो भूतकाळ तुम्हा सगळ्यांसमोर आलाच ना. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, मलाही असंच वाटतंय.
उलट हिने जे काही केलं आहे त्यामुळे आपल्यात एक अतूट नातं निर्माण झालं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं जाऊ देत, आपण यांना माफ करूयात. आता सर्वच जण विचार करू लागतात. तर काव्या पुढे म्हणते आणि मला खात्री आहे की 16 डिसेंबर घडवून आणण्यामध्ये रम्याचा काहीही हात नाही. आता काव्याने रम्यावर विश्वास ठेवलेला असतो. तर विक्रम काही बोलणार तर जीवा म्हणू लागतो, आई बाबा मला असं वाटते की आपण वसू आत्यांना माफ करावं आणि त्यांना याच घरात राहायला द्यावं. हिच्यामुळे का होईना पण आम्ही चौघंही आता सुखात आहोत आणि जर वसू आत्याला घराबाहेर काढलं तर बाहेर चर्चेला तेवढंच निमित्त ठरेल. मग कोणी केलं, कशासाठी केलं, का केलं हे सगळे प्रश्न बाहेर पडतील. त्यापेक्षा वसू आत्या याच घरात राहू देत. रम्या तू तुझ्या आईला घेऊन वरती जा. तर रम्या जीवाला प्रश्न करत म्हणते, कोण आई? मी हिला माझी आई मानत नाही. तर मान्यताई म्हणतात, रम्या आता उगाच विषय वाढवायला नको. आणि रम्या अगं 16 डिसेंबर यामध्ये तुझाही हात नाही आहे, यावर आता मीही सुद्धा विश्वास ठेवते. त्यामुळे काव्याचा वसू आत्यांची बॅग त्यांच्या रूममध्ये ठेवून ये. आता काव्या जाणार परंतु त्याचवेळी पार्थ काव्याचा हात पकडतो आणि काव्याला तिथेच थांबवतो. आता मात्र रम्या पार्थला विचारते, पार्थ काय झालंय? तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही आहे का? तर मानिनीताई म्हणतात, रम्या आणि वसू आत्या तुम्ही दोघंही जेवला नाही आहेत, तुम्ही जेवून घ्या बरं. रम्या म्हणते, नाही, ही बाई माझ्या समोर असताना मला जेवण जाणार नाही आणि ही माझी आई आहे याची शिक्षा म्हणून मी सुद्धा आता जेवणार नाही. त्यामुळे आईसुद्धा जेवणार नाही आणि तिची मुलगीसुद्धा जेवणार नाही. वसू आत्या म्हणतात, रम्या म्हणते, हो असं म्हणत आता रम्या वसू आत्यांचा हात पकडत त्यांना रूममध्ये घेऊन जात असते. तर त्याचवेळी पार्थ आवाज देत रम्याला म्हणतो, थांब रम्या. तर आता रम्या आणि वसू आत्या तिथेच थांबतात. सर्वच जण पार्थकडे पाहत असतात. पार्थ आता रम्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि रम्याला म्हणतो, रम्या मी तुझ्यावर विश्वास ठेवावा असं तुला वाटतंय ना? रम्या म्हणते, हो पार्थ, माझी एवढीच इच्छा आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवावास, परंतु मला माहीत आहे की तुझा माझ्यावर अजिबातच विश्वास नाही. पार्थ रम्याला म्हणतो, पण विश्वासाची खूप मोठी किंमत मोजावी लागते रम्या. तर रम्या पार्थला म्हणते, तू अजमावून तर बघ पार्थ, हवं ते माग. ही रम्या वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. आता पार्थ छवी रम्यासोबत बोलत असतो त्यावेळी नंदिनी हसत असते, कारण नंदिनीला आठवतं, कारण हा सगळा काही नंदिनी आणि पार्थचा प्लॅन असतो. कारण पार्थ नंदिनीला म्हणतो, काव्या ज्या पद्धतीने रम्यावर विश्वास ठेवते ते मला अजिबातच पटत नाही. काव्याचा चेहरा लवकरात लवकर सर्वांसमोर यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तर नंदिनी म्हणते की हो, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, पण यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. आणि हा सगळा काही नंदिनीने सांगितलेलाच प्लॅन असतो. तर इकडे रम्या अगदी उत्साहाने पार्थला म्हणते, बोल पार्थ, तुझा विश्वास मिळवण्यासाठी, तुझा विश्वास कमावण्यासाठी मला काय करावं लागेल? तर पार्थ रम्याला म्हणतो, लग्न करशील? आता मात्र रम्या आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर काव्या पार्थला म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? पार्थ म्हणतो, एक मिनिट, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. तर रम्या म्हणते की हो, मी लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एकच अट आहे. पार्थ म्हणतो, बोल कोणती अट आहे? रम्या म्हणते, तू माझ्यासाठी स्थळ शोधायचं आहेस, तू माझ्यासाठी मुलगा शोधायचा आहे. पार्थ म्हणतो, काहीच हरकत नाही, तू मूव ऑन झाली आहेस ना, मग आता सेटल होऊन सुद्धा दाखव. आता रम्या लग्नाला तयार झाली हे पाहून घरातील सर्वच जण रम्याकडे पाहू लागतात. सर्वच जण खुश होतात. तर आता काव्या खुश होत रम्याला म्हणते, रम्या व्हेरी गुड. आता काव्याला रम्याच्या या बोलण्यावर विश्वास बसतो आणि म्हणून लगेच ती रम्याला मिठी मारते. आता रम्यासुद्धा नाटक करत असते आणि काव्या ज्यावेळी रम्याला मिठी मारते त्यावेळी रम्या आता लगेच काव्याचं मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि ते मंगळसूत्र आपलं होईल या विचारात असते. तर इकडे पार्थ नंदिनीकडे पाहतो, कारण हा सगळा काही नंदिनी आणि पार्थचाच प्लॅन असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी, पार्थ, काव्या, जीवा सर्वच जण एकत्र बसून आईस्क्रीम खात असतात. तर त्यावेळी जीवा म्हणू लागतो, चला आता अजून एका लग्नाच्या तयारीला लागूयात. इकडे नंदिनी आणि पार्थ हे इशाऱ्यानेच काहीतरी बोलत असतात. तर त्यावेळी काव्या म्हणू लागते, एक मिनिट, तुम्हा दोघांचं काय चाललंय? इशारे चालू आहेत, कशाबद्दल? नक्की काहीतरी तुमच्या मनात चालू आहे आणि काय चाललंय ते आम्हाला तरी कळेल का? तर जीवा नंदिनीला म्हणतो, काय ग, काय चाललंय, कसले इशारे? तर पार्थ म्हणतो, इशारेच चालले आहेत कारण तुम्ही त्या भोळसटासारखं रम्यावर विश्वास ठेवताय. मला एक कळत नाही, तुम्ही त्या रम्यावर विश्वास तरी कसा ठेवताय? नंदिनी म्हणते, हो ना, म्हणजे रम्याने नक्की तुमच्यावर काय जादू केली आहे की तुम्ही रम्यावर विश्वास ठेवताय? पार्थ म्हणतो, काही नाही, लग्नात थोडीफार मदत केली आणि लग्नानंतर 4 गेम अरेंज केले
आणि तीही दोघंही पलटली. या दोघांनाही असं वाटते की रम्याने खूप काही केलं आहे आणि म्हणून ही दोघंही त्या रम्यावर विश्वास ठेवत आहेत. तर जीवा म्हणतो नाही नाही, असं काहीही नाही आहे. तर काव्या म्हणते हो ना, मला तर जेन्युअनली असं वाटते की रम्या खरंच बदलली आहे. तर जीवा म्हणतो हो, मलाही असंच वाटते. कारण मूव ऑन होताना काय त्रास होतो हे आम्हालाही माहीत आहे. आम्ही सुद्धा या सगळ्यातून मूव ऑन झालो आहोत आणि मूव ऑन होत असताना जर आपण ठरवलं तर मागे काहीच उरत नाही. मग ज्या पद्धतीने मी आणि काव्या मूव ऑन झालो आहोत तसंच रम्याही मूव ऑन होत आहे. त्यामुळे आमचा तिच्यावर विश्वास बसलाय. तर काव्या म्हणते हो, अगदी खरं आहे. तर त्यानंतर काव्या पार्थला विचारते आता तरी पटलं का? तर आता पार्थ काहीच बोलू शकत नाही. पार्थ मान डोलावतो. तर त्यानंतर काव्या नंदिनीला विचारते ताई, तुझा आता तरी विश्वास बसतोय का? तर नंदिनीसुद्धा मान डोलावते. तर काव्या म्हणू लागते बरं ठीक आहे, चला मग आता रम्यासाठी आपण स्थळ शोधायचं आहे. आत्तापासूनच आपण सुरुवात करूया रम्यासाठी एक चांगला मुलगा बघायला. तर नंदिनीच्या मनात अजूनही तीच शंका असते. नंदिनी म्हणू लागते मला एक कळत नाहीये की तुम्ही त्या रम्यावर विश्वास कसा ठेवताय. रम्या खरंच बदलली आहे, पण मला अजूनही नाही वाटत आहे. असं म्हणत आता नंदिनी पार्थला प्रश्न करत म्हणते खरंच रम्या लग्न करणार आहे? आता पार्थलाही या गोष्टीवर अजिबातच विश्वास नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या आरशासमोर उभी असते आणि तिचे केस ड्राय करत असते. तर त्याचवेळी वसुआत्या रम्याला हाक मारतात, परंतु रम्या काही भानावर नसते. वसुआत्या मोठ्यानेच ओरडतात रम्या अगं काय चाललंय तुझं, कुठे हरवली आहेस आणि मला सांग तुझं नक्की काय चालू आहे. रम्या म्हणते काय झालंय आता? वसुआत्या म्हणतात काय झालंय मला सांग, तू त्या लग्नासाठी होकार का दिलास? रम्या म्हणते हे बघ आई, मी जर सगळ्यांसमोर लग्नासाठी होकार दिला नसता तर आत्तापर्यंत मी जो काही विश्वास कमावलाय ना तो एका क्षणात मी गमावून बसले असते. सगळं काही तिथेच संपलं असतं. परंतु मी जे काही आता केलंय ना त्यानंतर कोणीही माझ्यावर संशय घेणार नाही आणि मला खात्री आहे की पार्थ आणि नंदिनी हळूहळू का होईना परंतु दोघंही माझ्या बाजूने होतील. वसुआत्या म्हणतात पण रम्या तुला कळतंय का, त्यासाठी तुला दुसऱ्या कुठल्या तरी मुलासोबत लग्न करावं लागेल. दुसऱ्या कुठल्या तरी मुलाचा तुला स्वीकार करावा लागेल. रम्या ग तुला कळतंय का, का ही स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहेस? तर रम्या वसुआत्यांना म्हणते आई शांत हो आणि मला सांग जीवा आणि काव्या यांचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं ना? वसुआत्या म्हणतात हो होतंच. रम्या म्हणते मग त्या दोघांनी सुद्धा लग्नाची स्वप्न रंगवलीच असतील ना? वसुआत्या म्हणतात मग काय, त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं की त्या दोघांनी लग्नाचा विचार नक्कीच केला असेल. रम्या म्हणते मग झालं का तसं? वसुआत्या म्हणतात नाही झालं. तर वसुआत्यांना रम्या समजावत म्हणते मग तसंच आहे. प्रत्यक्षात काय झालं, जे देवाच्या मनात होतं तेच झालं. मग आता सुद्धा तेच होणार आहे. आता मला सांग देवाच्या मनात काय चालू आहे हे कोणाला कळतं? वसुआत्या म्हणतात गुरुजींना. रम्या म्हणते एक्झॅक्टली. झालं तर मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. तू गुरुजींचं भाकीत विसरली आहेस का? आठव. तर आता वसुआत्या गुरुजींचं भाकीत आठवतात. गुरुजी वसुआत्यांना म्हणालेले असतात की हो, रम्या आणि पार्थ यांचं लग्न मी पाहतोय. तू आणि पार्थ लग्नाची वस्त्र घालून लग्न मंडपात बसला आहात. सगळेजण अक्षता हातात घेऊन तुमच्या समोर उभे आहेत. तुमच्या हातात वरमाला आहे. आता वसुआत्या या सगळ्याचा विचार करत असतात. रम्या म्हणते आता मला आई सांग त्यांना कोणाचं लग्न दिसलं होतं? तर आता वसुआत्या म्हणतात अगं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुझं आणि पार्थचं. रम्या म्हणते झालं तर मग मी तर पार्थशीच लग्न करणार आहे. वसुआत्या म्हणतात काय? रम्या म्हणते की हो, मी लग्नाला होकार दिलाय आणि एका वेगळ्याच मुलाशी माझं लग्न होईल असं तर होणार नाही आहे ना? आता रम्याच्या मनात काय चालू आहे वसुआत्यांना काहीच कळत नसतं. वसुआत्या म्हणतात म्हणजे रम्या तू दुसऱ्या कुठल्या मुलाशी लग्न करणार नाहीयेस? रम्या म्हणते आई अगं किती वेळा तुला सांगू, मी पार्थशिवाय कुठल्या मुलाचा विचारही केला नाही आणि कुठल्या मुलासोबत लग्नही करणार नाही. वसुआत्या म्हणतात रम्या अगं तुझं काय चाललंय? मग तुला जर कोणाशी लग्न करायचंच नाही तर मग तू पार्थला मुलं बघायला का सांगितली आहेस? रम्या म्हणते आई अगं मुलं बघितली म्हणजे लग्न होणारच आहे का? अगं जगात कुठल्या वावरतेस तू? तुला माहीत आहे ना जगात काय चाललंय? इथे मुलगा बघितला जातो, मग साखरपुडा केला जातो आणि मग लग्नही होता होता अचानकच ती मुलं मागे फिरतात. पण मला तर इथे काहीच करायचं नाही आहे. मुलगा पार्थ बघणार, शॉर्टलिस्ट पार्थ काढणार, त्यातील एखाद्या मुलाला मी होकार देणार, त्यानंतर माझं त्याच्यासोबत लग्न ठरणार आणि लग्नाच्या विधीच्या वेळी ऐनवेळी नंदिनीसारखा तो मुलगा किडनॅप होणार.
मग या सगळ्याचं पार्थला गिल्ट वाटणार की माझ्यामुळेच रम्याची ही अवस्था झाली आहे. गावात जी सिच्युएशन निर्माण झाली होती ना, अगदी तीच इथे होणार. मग सगळेजण म्हणणार की ह्या सेकंड हँड मुलीशी कोण लग्न करणार. मग पार्थला वाईट वाटणार की हे सगळं काही माझ्यामुळे घडतंय, रम्याचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त होतं आहे. आणि या सगळ्यामुळे शेवटी पार्थ समोर येऊन म्हणेल की मी रम्यासोबत लग्न करेन. तर वसुआत्या म्हणतात, एक मिनिट रम्या, तू काव्याचा विचार केलायस का? काव्य असं होऊ देईल? रम्या म्हणते, परंतु तोपर्यंत आई काव्यार्थ संपलेला असेल. वसुआत्या म्हणतात, काय? तर रम्या म्हणते की हो, तोपर्यंत काव्या पार्थच्या आयुष्यातच नसेल. ती खरं तर या खरातही नसेल. वसुआत्या म्हणतात, रम्या एक मिनिट, मला एक गोष्ट सांग, नक्की तुझ्या डोक्यात काय चाललं आहे आणि हे सगळं काही असं होईल? रम्या हसतच म्हणते, हो होणारच, कारण मी ते घडवून आणणार आहे. वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? रम्या हसतच म्हणते, कळेल ग, आता छोटे छोटे तडे नाही, आता यांच्या प्रेमाची पूर्ण भिंतच मला फोडायची आहे. आता आई तू फक्त बघतच राहा, इथून पुढची स्टोरी अगदी इंटरेस्टिंग होत जाईल. कारण लग्नानंतर प्रेम होणार. आता रम्याचं हे बोलणं ऐकून वसुआत्यांना काहीच कळत नसतं. वसुआत्या रम्याच्या बोलण्याचा विचार करू लागतात. रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे, तिला काय करायचं आहे काहीच कळत नसतं. रम्या आता हेअर ड्रायर हातात घेते आणि म्हणू लागते, लग्नानंतर होईल याचं प्रेम, असं म्हणत ती आता तो हेअर ड्रायर वसुआत्यांच्या हातात देत असते. तर वसुआत्या म्हणतात, मला नको आहे. आता मात्र वसुआत्या डोक्यालाच हात मारतात आणि रम्या मोठमोठ्याने हसत असते. रम्याला वाटत असतं की आता सगळं काही आपल्या मनासारखंच होणार आणि आपला पार्थ आपल्याला मिळणार, हाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो. तर दुसऱ्या दिवशी नंदिनी जीवा फ्रेश होतात. आता नंदिनीला फोन आलेला असतो. नंदिनी रेखाताईंना म्हणू लागते की हो मी येते, त्या मुलीचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आपण सॉल्व करूच, मी सगळं काही करेन, फक्त त्या मुलीला तुम्ही संध्याकाळी आश्रमामध्ये घेऊन याल का? तुम्ही तिला आनंद निवासमध्ये घेऊन या, मी येतच आहे, असं म्हणत नंदिनी फोन ठेवते. आता जीवा जिममधून येतो आणि नंदिनीला म्हणतो, आज एक अंडा बॉईल मिळेल का? तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा अहो काय चाललंय, कधीतरी एखादा वार पाळत तर जा. जीवा म्हणतो, मी फक्त फिटनेस पाहतो, तू वार पाळायचे आहेत. नंदिनी म्हणते, खरंच कठीण आहे. तर त्यानंतर नंदिनी आपला ब्लाऊज शोधत असते. जीवा विचारतो, काय झालंय, काय शोधतेस? नंदिनी म्हणते, काही नाही हो, मी माझा काल आईने दिलेला ब्लाऊज इथेच तर घडी करून ठेवला होता नॅपकिनच्या खाली, आता तर मिळतच नाही आहे, प्लीज मला शोधायला मदत कराल का? जीवा म्हणतो, नाही, आज मी जिम करून खरंच खूप दमलो आहे, माझे पाय भरपूर दुखतायत. नंदिनी म्हणते, परंतु ब्लाऊज डोळ्यांनी शोधायचा आहे, पायांनी नाही. तर जीवा म्हणतो, हो पण माझे डोळे पण दुखतायत, माझे पाय लटपट आहेत ना. मग ओके, तू तुझा ब्लाऊज शोधून घे, मी येतोच, असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. नंदिनी म्हणते, काय चाललं यांचं, स्वतःची कामंसुद्धा मलाच सांगतात आणि मी जरा मदत करायला सांगितली तर त्यांना जमत नाही, असं म्हणत नंदिनी सगळी आवरावर करत असते. तर त्याचवेळी आता ती जीवाच्या जिमच्या बॅगमधील सॉक्स, पाण्याची बॉटल बाहेर काढत असते आणि ज्यावेळी ती बॅग खोलून पाहते तर त्या बॅगमध्ये ब्लाऊज असतो. नंदिनी म्हणते, माझा ब्लाऊज, असं म्हणत ती जीवाला आवाज देत म्हणते, जीवा. जीवा म्हणतो, काय झालंय? नंदिनी म्हणते, हे काय? जीवा म्हणतो, ब्लाऊज सापडलं ना, चला तर मग आता साडी नेसून घे. नंदिनी म्हणते, पण तो कुठे सापडला ही माहीत आहे का? तुमच्या जिमच्या बॅगमध्ये. जीवा, हो काय चाललंय, आज तुम्ही ब्लाऊज घेऊन गेलात, अहो बघून वस्तू घेऊन जा, उद्या तुम्ही साडी नेसून जाल. जीवा म्हणतो, असं वाटतंय का? नंदिनी म्हणते, हो मला तरी तसंच वाटते. जीवा म्हणतो, जा ना, आता ब्लाऊज सापडलाय ना, मग साडी नेस ना, की मी तुला मदत करू. नंदिनी म्हणते, तुम्ही बाहेर जाऊन थांबाल का? जीवा विचारतो, का? नंदिनी म्हणते, अहो मला चेंज करायचं आहे. जीवा म्हणतो, मग काय झालं, मी तुला मदत करतो ना. नंदिनी म्हणते, जीवा प्लीज बाहेर जाऊन थांबा ना. जीवा काही जायला तयार नसतो. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी जीवाला आता साडी कशी नेसवायची हे शिकवत असते. आता अगोदर साडीच्या पदराच्या निर्या कशा काढायच्या हे सगळं काही ती शिकवत असताना जीवाला हळूहळू मागे जायला सांगते आणि जसा जीवा दरवाजाच्या बाहेर जातो तसं नंदिनी दरवाजा बंद करून घेते. आता मात्र जीवाला अगदी शांतपणे काही न बोलता नंदिनीने रूमच्या बाहेर काढलेलं असतं. तर दुसरीकडे काव्या आता रम्याला विचारते, बोल तुझ्या काय काय अपेक्षा आहेत? रम्या म्हणते, उंची. तर आता सगळं काही काव्या लिहून घेत असते. तर आता रम्या पुढे म्हणते, चष्माही चालेल, दाढीही चालेल. आता हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते, एक मिनिट, हे वर्णन तर पार्थ देशमुखांचं चाललंय. आता मात्र रम्या शांतच होते. पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात.
आता तरी काव्याला समजेल का की रम्याच्या मनात नक्की काय चालू आहे? आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.